हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. तर मी कालचा ब्लॉग आत्ताच पोस्ट करून आली आहे आणि आता सकाळी आज मी उठलेली दुपारी 1 वाजता. मग उठून आंघोळ वगैरे केली आणि ब्लॉग पोस्ट करून आता 4 वाजता आली. आणि आता आमच्या घरामध्ये चालू आहे साफसफाई. इथे माझी काकी, माझ्या काकीचा आज उपास आहे हरताळिकेचा. आणि इकडे आता चालू आहे साफसफाई म्हणजे बेड इकडचा तिकडे ठेवत आहेत, कपाट इकडचं तिकडे ठेवत आहेत. पप्पांचं घड्याळ आणि आमचा बगीरा बाहेर सुटून पळालेला आहे, ते मी तुम्हाला दाखवते. एकदा तो डोक्यावर मारायला घेतला आणि घाण कर घरात साफ केलेली सगळी तुला ना बांबूनेच मोडून ठेवणार तुझ्या गाईस, तुम्ही बघू शकता आमचा बगीरा पळाला. आता घाल हसू नको. बघू शकता तुम्ही बगीराला काय मस्ती आली आहे. अरे गाडी बघिरा नाटक करो. तरी तू बघिरा दिसतो कोण तोच बघिरा कळतो नाही. अरे ह्या बरं कली झाला मोडूनच घालते मला मी कंटी मारतो. काय का कुठे ह्यानी सोडलो. आता मी परत एकदा रूम धुवून घेतली आणि आता परत एकदा मॉप मारायचा बाकी आहे. इकडे साफ करणे झालं ती झालं कालपासून साफ करून हे झालं सगळे रूम. सो गाईस, सगळे रूम साफ करायचं क्रेडिट माझ्या ह्या काकीला जात आहे, जिचा आम्ही वेट करत होतो यायचा. आता हिची रूम बाकी आहे. बाकी सगळ्या रूम आम्ही क्लीन करून घेतल्या. क्लीन म्हणजे सगळ्या रूमचा मेकओव्हर झाला आहे. इकडचं सामान तिकडे रखा हमने. इंजिनियरच ती आहे म्हणून सांग. घर का इंजिनियर वो है. डेकोरेशन तर आम्ही रात्री करणार. ते आता हे सगळं ते बांधायचं काढून ठेवलंय. मला मेन काम किती आहेत सांगते. माझी पहिलं तर मेन काम आहे, मला मम्मीचं फेशियल करायचं आहे. मम्मीला मेहंदी काढायची आहे, छोट्या काकीला मेहंदी काढायची आहे, मला मेहंदी काढायची आहे. बाकी अर्ध्या लोकांचं फेशियल मी परवाच केलं. प्रयागचं, काकीचं, मामाचं, मामीचं आणि छोट्या काकीचं मुंबईलाच केलेलं. म्हणजे तसं तर मला फेशियल म्हणजे येत नाही, पण तात्पुरतं घरेलू फेशियल त्या किटने मी करते. हेच तुम्हाला मी आता काहीतरी दाखवते, ते बघा. धूळ साफ करायची मशीन. असे आमच्याकडे सगळे काय मशिनी आहेत, सगळ्या मशिनी आहेत. काय करायचं असेल फक्त तुम्ही येऊन सांगायचं आमच्याकडे. अंगण धुवायचं आहे मशीन आहे, गाडी धुवायची आहे मशीन आहे, कोणाचे हात दुखले मशीन आहे, मसाजर आहे आमच्याकडे, सगळं आहे आमच्याकडे. तरी पण आम्हाला कामं करायला कंटाळा येतो.
ते पण टाकायचं. आता आमचा रूम तर साफ झाला. आता ह्या काकीचा रूम साफ करतोय आम्ही म्हणजे काकीच करते. मी फक्त असिस्टंट सारखी उभी आहे. झाडू पाहिजे हातात देते, न्यूजपेपर पाहिजे हातात देते. आणि बाहेर अशा प्रकारे पाऊस पडतोय. काहीच आता डेकोरेशनला सुरुवात झालेली आहे. हा आमचा युनिव्हर्सल पडदा आहे. हर वर्षी डेकोरेशनमध्ये हा तुम्हाला टेबलवरती दिसणारच. हे कसं लावणार आहे? सो गाईज, हे बघा माझा छोटा भाऊ कुठे चढलाय काम करण्यासाठी. बिचारा मगाचपासून काम करतोय. आणि हाय कामचोर. हा कामचोर आहे. तुम्ही याचं तोंड नीट बघून घ्या. संध्याकाळचे 9 आणि मी मला मेहंदी काढते. एवढी काढली मी, अजून बाकी. आता मी तुम्हाला डेकोरेशन केवढं झालंय ते दाखवते. आता आमचं इकडे डेकोरेशन चालू आहे. पुढच्या वर्षी तू काय आणू नको. हे कमळं बिमळं चिपकवायची आहेत काय? गेल्या वर्षी तुम्ही बघितलंच असेल मी एकटीने केलेलं डेकोरेशन. व्हाईट टेबलवर करूया. कुठे दाखव? बेसच्या टेबलवर करूया. टेबलवर पागल झाले काय? कसं वाटणार ती कमळं? आणि त्याच्यावर बघ, इथे परत हा फोल्ड झाला. त्याने बघ उचलला का? नाही वेगळं आहे. ते वेगळं आहे ना, ते राहुल चालेल, बरं वाटतं ते. जाऊ दे चला. इकडे सल्लागार बसलेत डेकोरेशनचे. उगाचच काय पण चाललेलं आहे. गॅप दाखव ना, गॅप त्याच्यात. एक नंबर डेकोरेशन झालेलं आहे. हो, एक हा, नंबर. आणि सगळ्यात हलक्या माणसाला वरती चढवलंय. घरात ते नाजूक कळी आहे आमच्या. सो गाईज, आता आमचं डेकोरेशन वगैरे झालेलं म्हणून मी इकडे नको दाखव. म्हणून मी वायफायवर आलेली इकडे. हे डेकोरेशन नाही झालंय, अजून बाकी आहे. बाकी म्हणजे उद्यापर्यंत होईल. उद्यापर्यंत बऱ्यापैकी नाही, झालंय. आताच होईल. फक्त ते व्हाईट वाला उद्या टाकायचं. तेच ते बऱ्यापैकी झालंय. फक्त आता आम्ही इकडे द्यायचा राहिलाय. बोलू बोल बोलू बोल. सो सॉरी. हा, तर मी काय बोलू ते विसरले मी. काहीतरी काहीतरी आमचं बोल. काम झालंय. हा, डेकोरेशन आमचं झालंय. आम्ही इकडे वायफायवर आलोय आणि आता वाजलेत रात्रीचे 12:30. बस. आणि आता आम्ही लोक इथून घरी जाणार आहे. नाही, इथेच झोपणार आहे. तर हा बघा, हा पाठून बॅक बिचिंग करतोय तो हाच आहे. अरे मेहंदी माझी. हे ती काढायची नाही. आणि चुरा तो हा माझा भाऊ दादी भाऊ आणि हा माझा दुसरा भाऊ. आमचा लोदू भाऊ. काकाला हा, ए चला सगळ्यांनी घरी बोलवलंय. चौघं पण आपण. सो गाईज, आता आम्ही चाललो आहोत घरी. चौघं तर बाकी आहे ते आज रात्री पूर्ण होईल. उद्या मी तुम्हाला पूर्ण दाखवेन. आणि मी थोडी शायनिंग मारते कारण मी मेहंदी काढली आहे. थोडंसं पकड ना गौरी यार. काम तुमचे ना नखरेत ना. काम कर थोडी. काम चोर. आता मी नाही पकडणार. मी नाही, काम चोर आहे गाईज मी. आता या गणपतीच्या व्लॉग मध्ये मी तुम्हाला काम करताना दिसणारच नाही. मी काम चोर आहे. हे पकड ग मी नाही. गौरी, लक्षात ठेव. काय तू लक्षात ठेव. काम चोरगिरी कमी कर. सो हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर आता मी रेडी झाली आहे. आज आहे 27 तारीख आणि आता आम्ही जातोय बाप्पाला आणायला. तर मी तर रेडी झाली. अजून मला रांगोळी काढायची आणि तुम्ही बाहेर आवाज तर बघूच शकता. ढोल वगैरे चालू आहेत कारण आम्हाला आता आगमनाला जायचं आहे बाप्पा घ्यायला. तर मी तुम्हाला ते दाखवेनच. आता परत दाखवते घरामध्ये काय काय चालू आहे. बघू शकता तुम्ही बाप्पाला आणायची ते काय आतुरता लागलेली आहे. आणि इथे आमचा बगीरा बसलाय. बगीरा. आणि घरामध्ये काय चाललंय, इकडे तर जेवण चालू आहे. आणि इथे माझी काकी हार बनवते. आणि आता मला काढायची आहे रांगोळी. आणि मी तुम्हाला डेकोरेशन दाखवलेलं रात्री थोडंसं, बघू शकता तुम्ही. आता आम्ही बसते रांगोळी काढायला. सो
गाईस आता आम्ही जात आहोत गणपती आणायला टेम्पोमधून. हाय कर. हाय. इकडे उभी कर. बस बस बस. सो गाईज आम्ही आता आलेलो आहोत गणपती घ्यायला. आयडी बघ काय टाकलं आहे बाबूराव ना. पुढं कोणचा आमच्या ते जाऊ दे बरं. हे कोणाचं आहे रे? आमचं नाही. मंगल मूर्ती. गाईज आम्ही आता इकडनं निघू आणि वडाच्या इकडे गेल्यावरती आम्ही नाचायला सुरुवात करणार आहे. मंगल मूर्ती. उंदीर बाबा की. सो गाईज तुम्ही बघू शकता हा आमचा किशोर दादा. हाय. चॅनलला सबस्क्राईब करायला सांग. चॅनलला सबस्क्राईब करायला सांग. सरप्राईज करा. ठीक आहे, जे काय ह्याच्या फिलिंग्स समजा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. लिंक समजून घ्या आमची. सो गाईज आता आम्ही गणपती घेऊन गाडीमध्ये बसलोय. हाय कर. हाय. आमचा इथे नाश्ता चाललाय. समोर आमचे गणपती जात आहेत.